जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन मराठी सृष्टीमध्ये आपलं स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे की मी अनेक वर्षापासून मराठी सृष्टीमध्ये देशाची सुरक्षा या विषयावरती आर्टिकल्स लिहितो आहे आणि ज्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स हा मराठी सृष्टीच्या वाचकांकडून येतो आहे. आम्ही गेल्या काही आठवड्यापासून देशाची सुरक्षा या विषयावरती व्हिडिओ सुद्धा तयार करायला सुरुवात केले आणि त्याला सुद्धा अतिशय चांगला रिस्पॉन्स आलेला होता. आज जो विषय मी आपल्याशी बोलणार आहे फेसबुक लाईव्ह वरून तो विषय आहे लडाखमध्ये चीनचे अतिक्रमण किंवा आक्रमण, त्यांच्या सीमेवरच्या इतर कारवाया आणि त्याला भारत कसं प्रत्युत्तर देत आहे या सगळ्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. जवळजवळ मी 50 मिनिटं आपल्याशी बोलीन. थोडंसं लेट झालं त्याकरता माफ करा आणि त्यानंतर एक शेवटचे 10 मिनिटं प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू आणि बरोबर 6:05 आपण हा प्रोग्राम थांबवण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिले सध्या नेमकं लडाख सीमेवरती काय चाललेलं आहे. आपल्याला आठवत असेल की जे काही बॅकग्राऊंड आहे ते 9 मे पासून सुरू होतं. 9 मे ला चीनने लडाखमध्ये 4 ठिकाणी अतिक्रमण केलं. या जागा होत्या पँगँग त्सो लेक, हॉट स्प्रिंग, गलवान व्हॅली आणि एक देप्सांग नावाची जागा आहे. या 4 ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलं. अतिक्रमण केलं म्हणजे नेमकं काय केलं तर जी भारत आणि चीनची जी सीमा लडाखमध्ये आहे त्याला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हटलं जातं. ही मात्र जी इंटरनॅशनल बाउंड्री असते त्यापेक्षा वेगळी आहे किंवा LOC लाईन ऑफ कंट्रोल जी भारत पाकिस्तानच्या सीमेवरती आहे त्याच्यापासून वेगळी आहे. वेगळी म्हणजे काय, इंटरनॅशनल बॉर्डर वरती सिमेंटचे खांब लावलेले असतात, रोवलेले असतात आणि त्यामुळे ती नेमकी कुठे आहे हे आपल्याला कळतं. मात्र LAC ही जमिनीवरती मार्क केलेली नाही कारण ती दोन्ही देश अजून ऍक्सेप्ट करत नाही. LAC ही एक काल्पनिक लाईन आहे की जी दोन कुठल्या तरी मोठ्या वस्तूंना जोडलेली लाईन असते. परंतु चीनचं असं म्हणणं आहे की LAC त्या भारताच्या बाजूला असलेला काही भाग हा त्यांचा आहे, ज्याला ते म्हणतात डिस्प्युटेड एरिया किंवा क्लेम लाईन. जोपर्यंत तो भाग त्यांचा आहे ती लाईन त्याला क्लेम लाईन म्हटलं जातं. आणि अशाच प्रकारे भारत काही भाग जो चीनच्या बाजूला आहे, LACच्या चीनच्या बाजूला आहे त्याला डिस्प्युटेड म्हणतं आणि त्याला म्हणतं की आमची सीमा आमच्या क्लेम लाईन पर्यंत आहे. म्हणजे दोन्ही देश एकमेकाच्या बाजूला काही वेगवेगळ्या भागांमध्ये क्लेम करतात की ही जागा आमची आहे. आता जे 9 मे ला झालं त्यावेळेला चीननी आपल्या LACच्या आपल्या बाजूला 2 ते 3 किलोमीटर आत घुसखोरी केली आणि ते त्यांच्या क्लेम लाईन पर्यंत पोहोचले. लक्षात असायला पाहिजे की LAC ही LOC पेक्षा पुष्कळच वेगळी आहे की इथे कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं फायरिंग हे होत नाही. जसं LOC वरती आपण रोजच ऐकत असाल की रायफलचं फायरिंग झालं, लाईट मशीन गनचं फायरिंग झालं, मीडियम मशीन गनचं झालं किंवा मॉर्टर्सचं फायरिंग झालं, आर्टिलरीचं फायरिंग झालं आणि रोजच आपल्याला बातम्या येतात की आपला एखादा जवान त्यामध्ये त्यांनी प्राणाचं बलिदान केलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून दिलेल्या तोफखान्याच्या फायरिंग मध्ये आपण त्यांचे पास मारले. की अशा प्रकारचं फायरिंग होणं तिथेही नेहमीची बाब असते. परंतु तसं मात्र LAC वरती होत नाही. इथे आपण केलेल्या का करारामुळे चीन ज्याचा गैरफायदा घेतो आहे. तिथे फायरिंग करायला अलाउड नाही आणि ज्या वेळेला सैनिक पेट्रोलिंग करण्याकरता किंवा गस्त घालण्याकरता जातात तर ते त्या वेळेला ते त्या वेळेला ते एकमेकाला हातात शस्त्र नसतात आणि ते केवळ एकमेकाला दाखवण्याचा प्रयत्न करतात, एक बॅनर किंवा एखादा फलक सांगण्याचा की तुम्ही आमच्या भागामध्ये आलेला आहात. म्हणजे आपल्या भागात जर कोणी आलं आणि आपण त्यांना बघितलं तर आपण त्यांना केवळ फलक दाखवून सांगतो. अशा प्रकारे ज्यावेळेस ते आपल्या भागात आले आपण त्यांना फलक दाखवले, त्यांनी त्या फलकाची पर्वा केली नाही, तिथे धक्काबुक्की झाली आणि शेवटी आपण त्यांना आपण जिथे बघितलं होतं त्यांना तिथे थांबवलं. आणि आजची परिस्थिती अशी आहे की दोन्ही सैन्य
आता एकमेकाच्या समोर डोळ्याला डोळा लावून उभी आहेत आणि त्यामुळे चीनी सैन्याला पुढे येता येत नाही. नंतरची जी सर्वात जी मोठी घटना आहे ती घडली 15 जून आणि 16 जूनला. आपल्याला थोडस पहिले लडाख विषयी माहिती पाहिजे. लडाखला कोल्ड डेझर्ट किंवा एक थंड असा नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल सारखा एरिया मानलं जातं. इथे वर्षातनं 6 महिने प्रचंड बर्फ पडतो. प्रचंड बर्फाचा अर्थ असा की एका वेळेला कमीत कमी म्हणजे तो बर्फ तिथे पडून साचलेला असतो तो 30-40 फूट एवढा जास्त असू शकतो. यामुळे काय होतं, या भागामधलं सगळं दळणवळण बंद पडतं. ऍज इट इज इथे रस्ते वगैरे फारच कमी आहेत. तर आणि मग टेम्परेचर हे -30°C, -40°C एवढं असतं. हवा पण प्रचंड प्रमाणामध्ये येते, 100 किलोमीटरच्या वेगाने, 120 किलोमीटरच्या वेगाने. म्हणजे हा अतिशय प्रचंड थंड असलेला असा हा भूभाग आहे. फक्त 6 महिने ज्या वेळेला बर्फ वितळतो त्यावेळेला अशा प्रकारची घुसखोरी ही सुरू होते, जशी आता चीननी केलेली आहे. इथे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या भागामध्ये आपण आपले जे डिफेन्सेस आहेत, म्हणजे ज्याला आपण खंदक म्हणायचं, त्याला आपण बंकर्स म्हणायचं, एक डिफेन्सेसची लाईन म्हणायची, जसा किल्ल्यात असते तशी लाईन इथे तयार झालेली नाही. कारण अगेन पुन्हा कायद्याप्रमाणे अशा प्रकारचे डिफेन्सेस तयार करायला परवानगी नाही, जसे आपण पाकिस्तान बरोबरच्या LOC वरती केलेले आहेत किंवा इव्हन चीनचा जो आपला समोरचा भाग आहे, खास तर सिक्कीम मध्ये, तिथे आपले डिफेन्सेस तयार आहेत. त्याच्याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या काही भागामध्ये आपले डिफेन्सेस तयार आहेत, पण इथे असे डिफेन्सेस तयार केलेले नाही, कारण आंतरराष्ट्रीय कायदा. याच्याशिवाय इथे जे भारतीय सैन्य आपल्या भागावरती लक्ष कसं ठेवतं, तर आपण वर्तमानपत्रामध्ये नावं वाचली असतील की PP-14, PP-16, PP-17. PP म्हणजे पेट्रोलिंग पॉइंट, म्हणजे एक अशी जमिनीवरती जागा आहे की जिथून आपलं सैन्य जो LAC पर्यंतचा जो भाग आहे तिथपर्यंत ते गस्त घालतं. कारण हा भाग डोंगराळ असल्यामुळे इथे कुठून पण आपण कुठेही गस्त घालू शकत नाही. गस्त घालण्याकरता काही नेमकेच रस्ते अवेलेबल आहेत आणि PP-14 म्हणजे पेट्रोलिंग पॉइंट 14 हे नाव आपण पुन्हा पुन्हा ऐकाल, तर इथून आपल्या सैनिकांनी गस्त घालून त्यांना तिथे थांबवलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा इकडे असा की या भागाची जी उंची आहे ती जवळजवळ 14,000 फूट पासून तर 16,000 फुटापर्यंत आहे. गलवानमध्ये जिथे 15 आणि 16 जूनला लढाई झाली त्याची उंची ही जवळजवळ 16,000 फुटाच्या आसपास आहे. आता 15 आणि 16 जूनला नेमकं काय झालं, तिथे तिथे त्या भागामध्ये जे आपलं भारतीय सैन्य आहे त्यांचं जे कोर हेडक्वार्टर्स आहे ते लेहला आहे आणि जनरल हरिंदर सिंग ज्यांचा फोटो आपण वर्तमानपत्रामध्ये बघितला असेल ते तिथले सर्वात मोठे अधिकारी आहेत. त्याच्याशिवाय त्या भागामध्ये जे आपलं सैन्य आहे त्याची संख्या जवळजवळ 50 ते 60 एवढी आहे. आणि या सैन्याचे जे GOC आहेत त्यांचा आणि चीनी सैन्याचे जे GOC होते त्यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या आणि असं ठरलं की चीनी सैन्य हे परत जाईल कुठल्या जागेपर्यंत, तर 9 मेच्या आधी किंवा एप्रिलच्या महिन्यामध्ये ते जिथे होते तिथे, म्हणजे LAC मध्ये जिथे त्यांनी आपल्या भागामध्ये घुसखोरी केली होती किंवा अतिक्रमण केलं होतं तिथून ते मागे जातील आपल्या एप्रिलच्या महिन्याच्या आधीच्या रेषेवरती, म्हणजे ते अतिक्रमण पूर्णपणे मागे घेतलं जाईल. हा प्रॉपर करार झालेला होता. आता या करारावरती अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याकरता त्या भागातली जी इन्फंट्री बटालियन होती 16 बिहार आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते कर्नल बाबू, ते तिथे बघायला गेले होते. आता तिथे चीननी यावेळेला ठरवलं होतं की आपण जास्त आक्रमकपणा दाखवायचा, भारताच्या सैनिकांच्या विरुद्ध मानसिक युद्ध करायचं आणि सगळे करार मोडायचे आणि भारतीय सैनिकांना घाबरून टाकायचं. मग त्यांनी काय केलं, ज्यावेळेला कर्नल बाबू या ठिकाणी आले तर त्यांना दिसलं की तिथे चीनी सैनिकांचे जे तंबू आहेत जे काढायचे होते ते काढले नव्हते. तर त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही ते काढा. आणि त्याच्यावरनं चीनी सैनिकांना राग आला किंवा त्यांनी पहिलेच ठरवलेलं होतं, त्यांनी अचानक कर्नल बाबूंच्या वरती हल्ला केला. आता कर्नल बाबू हे युनिफॉर्म मध्ये असल्यामुळे ते कर्नल आहेत आणि त्याचे कमांडिंग ऑफिसर आहेत हे सगळ्यांना तिथे माहिती होतं.
आणि त्यांच्यावरती एकदम प्राणघातक हल्ला हा करण्यात आला आणि ज्यामध्ये कर्नल बाबू हे जखमी झाले. यावेळेला जखमी आणि गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात एका लोखंडी सळईने मारण्यात आलं. त्यावेळेला काही असे बंदुके जे चीनी सैन्य आपल्या बरोबर त्यांनी आणलेलं होतं त्यामध्ये होते बांबू, ज्याच्यावरती लोखंडी खिळे लावलेले होते, ज्याच्यावरती काटेरी वायर लावलेल्या होत्या, त्यांच्या हातात लोखंडी खांबा होत्या आणि त्याच्या मदतीने ते कराराप्रमाणे हे ह्युमन राईट्स व्हायोलेशन होतं. परंतु त्यांनी कराराचा एक म्हणजे अतिरेकी अर्थ काढण्याचा प्रयत्न असा केला की करारात फक्त सैन्याची शस्त्र आणायची नाही असं म्हटलेलं आहे, परंतु इतर शस्त्र आणायचे नाही असं कुठे लिहिलेलं आहे? असं ते खरं तर लिहिलेलं नव्हतं. म्हणजे हा एक प्रकारचा विश्वासघात होता ज्यामध्ये त्यांनी कर्नल बाबूंना गंभीररित्या जखमी केलं. आता 16 बिहार एक इन्फंट्री बटालियन आहे, त्याचे जे जवान आहेत ते बिहारच्या राज्यात नाहीत, मात्र जे ऑफिसर्स किंवा जे अधिकारी असतात ते मात्र देशातनं कुठलेही असतात, कुठूनही असू शकतात. आणि कर्नल बाबू स्वतः हे हैदराबाद म्हणजे तेलंगणा मधले होते. बटालियन जी असते इन्फंट्री बटालियन त्यांची संख्या 750 ते 800च्या आसपास असते आणि त्यांना त्यांचा कमांडिंग ऑफिसर हा एक अतिशय देव माणूस असतो. जर कोणी तुमच्या वडीलधारी माणसावर हल्ला केला, त्यांचा अपमान केला, त्यांना जखमी केलं तर तो पूर्ण बटालियन वरती हल्ला असं समजलं जातं आणि त्याला अतिशय जोरदाररित्या प्रत्युत्तर हे दिलंच जातं. तिथे असलेले आपले सैन्य फक्त 25-30च होते. तिथे चीनी सैनिकांनी हे पूर्व नियोजित पद्धतीने हा हल्ला केला होता. त्यामुळे त्यांनी अजून 200 सैनिक तिथे लपवून ठेवलेले होते. परंतु या 35 सैनिकांनी पर्वा केली नाही. त्यांनी एकदम त्यांच्यावरती प्रतिहल्ला चढवला. हल्ला चढवायला त्यांच्याकडे शस्त्र काय होते? केवळ हाताने त्यांनी चीनी सैनिकांचे दंडे हिसकावून घेतले, त्यांच्यावरतीच हल्ला केला अशा प्रकारे. आणि ही जी एक पहिली जी मुठभेड आहे, पहिली जी चकमक आहे, ही जवळजवळ 45-50 मिनिटं चालली. तोपर्यंत या सैनिकांनी सांगितलं होतं आपल्या मागच्या लोकांना की आमच्यावरती आम्ही हल्ला करतो आहे, आमच्या मदतीला या. लगेचच एक काही 15-20-25 मिनिटांमध्ये बिहारचे इतर जवान आणि त्यांना मदत करण्याकरता तिथे असलेले काही घातक प्लाटून हे सुद्धा या चकमकीमध्ये सामील होण्याकरता आले. आणि ही चकमक जी संध्याकाळी 7 वाजता सुरू झाली ती जवळजवळ दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30-7 पर्यंत ती सुरू होती. म्हणजे जवळजवळ 9-10 तास ही चकमक अंधारामध्ये चालली. म्हणजे इथे काही लाईट वगैरे काही नसतं, कम्प्लीट अंधार असतो आणि हा भाग 16,000 फुटाच्या वरती होता. हे काही प्लेन ग्राउंड नव्हतं की जिथे कोणी युद्ध लढू शकेल. हे सगळ्या कडी-कपार होत्या. म्हणजे अतिशय म्हणजे तिथे पाऊल वाटेवरती लढाई सुरू होती. तर ही लढाई अतिशय भयंकर लढाई इथे झाली. आपल्या जवळजवळ ज्यावेळेस ती लढाई सुरू होती त्यामध्ये आपल्या जवळजवळ 250 ते 350 सैनिक याच्यामध्ये सामील होते. त्यामध्ये 16 बिहार होतं, 3 पंजाब होतं, मग एक फील्ड रेजिमेंट म्हणजे जो तोफखाना आहे त्यांचे जवान त्यात सामील झाले होते. चीनकडनं सुद्धा 250, 300, 400 त्यांची संख्या ही जास्त झाली होती. आणि जसं पाषाण युगामध्ये युद्ध व्हायचं तशा प्रकारचं हे युद्ध झालं होतं की त्याला आपण म्हणायचं की त्यांनी हल्ला कशाने केला? दगडाने केला, लोखंडी खांबाने केला, हातात असलेल्या काठ्यांनी केला. आपण त्यांच्या काठ्या हिसकवल्या, त्यांना आपण मारलं, त्यांनी आपल्याला मारलं. परंतु आपला हल्ला एवढा तीव्र होता की चीनी सैनिकांची एवढी तयारी असून सुद्धा त्यांना भयंकर नुकसानाला सामोरं जावं लागलं. ज्या वेळेला हे 16ची सकाळ उघडली, सकाळी 6:30-7 वाजता ज्या वेळेला आपल्या त्या भागामध्ये सगळं दिसायला लागतं त्यावेळेला असं दिसलं की आपले 20 सैनिक ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं होतं, ज्यामध्ये कर्नल बाबू एक होते आणि इतर 19 सैनिक होते. आणि त्याची किंमत आपण चीनला त्यांच्या जवळजवळ 54 सैनिक मारून त्यांना चुकवायला लावली. आणि त्यांचे अक्षरशः शेकडो सैनिक हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांचे काही सैनिक आपण पकडले होते, आपले काही सैनिक त्या भागामध्ये गेल्यामुळे ते त्यांच्या तावडीत अडकलेले होते. नंतर सकाळच्या वेळेला ज्यावेळेस पुन्हा एकदा एकमेकाशी बोलणं झालं त्यावेळेला आपल्याला असं दिसलं की आपण जे त्यांचे जे काही सैनिक पकडलेले होते त्यामध्ये चीनी सैनिकांचा तिथे असलेला एक कमांडिंग ऑफिसर, आपल्या कमांडिंग ऑफिसरवरती जेव्हा हल्ला झाला
तर आपण आपल्या सगळ्या सैन्यांनी चीनवरती प्रतिहल्ला केला, परंतु चीनी कमांडिंग ऑफिसर पकडला गेला, त्याला सोडवायला कोणी आलेलं नव्हतं. तर एनिवे तो आपल्या हातात असल्यामुळे नंतर ज्या पुढे बोलणी झाली त्यामध्ये त्यांनी जे आपले 10 सैनिक पकडलेले होते त्यांना त्यांनी सोडलं आणि आपल्याकडे त्यांचे असलेले 15 सैनिक आपण तोडले, परंतु 54हून जास्त त्यांचे सैनिक मारले गेले होते आणि फार मोठ्या संख्येने त्यांचे सैनिक इथे गंभीर झाले होते. काही पाण्यात पण पडले होते, अर्थात आपले पण काही सैनिक पाण्यामध्ये पडले, कारण ती कडी कपार असल्यामुळे तिथे म्हणजे पडणं रात्रीच्या वेळेला नदीच्या आत पडणं, नदी खोल असल्यामुळे आणि पाणी थंड असल्यामुळे जखमा अजून जास्त होणं, हे सगळे प्रकार ते झालेच. तर ही जी लढाई झाली गलवानची, या लढाईची तुलना म्हणजे आपली आपण ज्यावेळेस मराठ्यांचा इतिहास बघतो आपल्याला आठवत असेल की प्रतापराव गुजर यांनी जसा हल्ला केला होता मोगल सैन्यावरती, बहलोल खान वरती, तशा प्रकारचं ते काही होतं की वेगात दौडले वीर साथ वगैरे. आणि अक्षरशः इथे जे आपण जे आपलं दाखवलं होतं शौर्य म्हणा, धैर्य म्हणा, सैनिकांमध्ये असलेलं आपल्या बटालियन विषयीचं प्रेम, आपल्या कमांडिंग ऑफिसर विषयी असलेलं प्रेम, कल्पना आहे की आपण चीनी सैनिकांवरती हल्ला करतो आहे, त्यांची संख्या आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे, ते तयार होऊन आले आहेत, त्याची पर्वा न करता आपण त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला. तर अतिशय मोठ्या उच्च दर्जाचं शौर्य आपल्या सैनिकांनी या भागामध्ये दाखवलं, ज्यामुळे चीनचं खूपच मोठं नुकसान झालं. हे सगळं झाल्यानंतर नेमकं याच्या पुढे काय झालं? याच्या पुढे असं झालं की चीनी सैनिकांचा जो जनरल होता, त्याचं नाव तर माझ्या लक्षात नाहीये, की जो तिबेटमध्ये त्यांचा मुख्य होता, ज्यांनी हे सगळं म्हणजे हे जे सगळं जे ऑपरेशन आहे त्यांनी त्याचं प्लॅनिंग केलेलं होतं, त्याला बडतर्फ करण्यात आलं. याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी केलेलं काम आणि त्यानंतर चीनी सैन्याचा झालेला पराभव हा चीनला खूप लागला. आणि हे जे जनरल की जे चीनचे पंतप्रधान शी जिन पंतप्रधानांचे अतिशय लाडके होते, त्यांना बडतर्फ करण्यात आलं. आणि मग चीनी सैन्याने मान्य केलं की आम्ही गलवान खोऱ्यामध्ये आमच्या पहिल्या जागेवरती जाऊ, आणि त्यांनी ते आपलं वचन पाळलं आणि त्या गलवानमध्ये ते मागे गेले. म्हणजे गलवानमध्ये ही जी 15 आणि 16 जूनला रात्रीची लढाई झाली, यामध्ये आपण चीनला एक फार मोठा धक्का दिला. आपल्याला लक्षात असायला पाहिजे की चीनी सैन्य शेवटचं युद्ध हे 1978 साली लढलं होतं, ते व्हिएटनामच्या विरुद्ध, आणि त्यामध्ये त्यांचा व्हिएटनामनी पराभव केला होता. 1978 नंतर चीनी सैन्याने कुठलंही युद्ध लढलेलं नाही. त्या मानाने भारतीय सैन्याला लढण्याचा अनुभव खूपच आहे. आपण रोजच बातमी ऐकतो की लाईन ऑफ कंट्रोल जी पाकिस्तानच्या बरोबर आहे, तिथे आपण त्यांचे 4 सैनिक मारले, आपली किंमत 1 सैनिक गेला. आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या अनेक वीर पुरुषांनी देशाच्या रक्षणाकरता आपलं बलिदान दिलेलं आहे, ज्यामध्ये साताऱ्याचे कर्नल संतोष पहाडिक आहे, ज्यांनी कुपवाड्यात 3 दहशतवाद्यांना मारताना स्वतःचे प्राण दिले. त्याच्यानंतर मेजर कुणाल गोसावी जे पंढरपूरचे आहेत. असे म्हणजे आपण प्रत्येक वर्षी म्हणजे भारतीय सैन्य 350 ते 450 सैनिक आणि 20 ते 25 अधिकारी म्हणजे ऑफिसर्स त्यांच्या प्राणाचं बलिदान करून आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करत आहेत. असं चीनवरती काही होत नाही. चीननी लढाई जी शेवटची लढली होती ती 78ची व्हिएटनामशी होती. म्हणजे 1978 नंतर पहिल्या वेळा चीनी सैनिकांचं रक्त सांडलं गेलं म्हणजे या सीमेवरती. त्याच्यामुळे त्यांना खूपच मोठा धक्का लागला. त्यांना वाटलं की त्यांनी जे आपल्या भारताविरुद्ध जे मानसिक युद्ध सुरू केलेलं होतं, त्यामुळे भारतीय सैनिक घाबरतील आणि मुकाट्याने परत जातील, किंवा जर त्यांच्या कमांडिंग ऑफिसरला मारलं तर ते मागे पळून जातील, कारण ते एकदम घाबरून जातील. परंतु तसं झालं नाही. सैनिक घाबरले नाहीत आणि त्यांनी प्रतिहल्ला करून या सगळ्याचा नक्कीच बदला घेतला. तर याच्यानंतर जे बाकीची जी 3 ठिकाणं आहेत तिथे मात्र चीनी सैनिक मागे गेलेले नाहीये. तिथे जी त्यांनी घुसखोरी केलेली आहे ती तशीच सुरू आहे. ज्या वेळेला आपण चीन विषयी बोलतो, सामान्य माणसाच्या मनामध्ये एक भीती असते 1962च्या युद्धाची, की 1962 साली जसं युद्ध झालं तशा प्रकारचं युद्ध झालं तर भारताचं काय होईल, भारताचं सैन्य आपल्या सीमेचं रक्षण करण्याकरता समर्थ आहेत का. तर हे आपल्याला मी इथेच अतिशय क्लिअर करू इच्छितो की भारतीय सैन्य सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सीमेचं अतिशय उत्तमपणे
संरक्षण करू शकतील याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही डाऊट नको, काही शक नको, काही शंका नको. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ज्याला म्हणायचं मानसिक युद्ध म्हणा किंवा प्रोपोगंडा वॉरफेअर म्हणा किंवा अपप्रचार युद्ध म्हणा किंवा दुष्प्रचार युद्ध म्हणा, अशा प्रकारची युद्ध आपल्या मीडियामध्ये काही चीनी हस्तकांनी, काही चीनी प्रेमी तज्ञांनी, काही चीननी विकत घेतलेल्या सो कॉल्ड ऍक्टिव्हिस्टनी सुरू केलेली आहे. आणि त्याच्याविषयी तर मी थोडंसं पुढे बोलूनच की हे जे सायकोलॉजिकल वॉर जे आपल्या मीडियात लढत आहेत त्याचं काय, थोडंसं तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो. या सायकोलॉजिकल वॉरचं किंवा या मानसिक युद्धाचं किंवा या अपप्रचार युद्धाचं जी मुख्य थीम असते ती अशी की चीनी सैन्य खूप ताकदवान आहेत, त्यांच्याकडे रणगाडे खूप आहेत, त्यांच्याकडे मोठमोठी शस्त्र आहेत, म्हणून तुम्ही मुकाट्याने ते म्हणतात ते ऐका, त्यांच्याशी लढू नका आणि न लढता ते जिथे आले त्यांना तिथे ते राहू दे. म्हणजे हे जे दुष्प्रचार युद्ध होतं, अपप्रचार युद्ध होतं, जे भारताच्या मीडियामध्ये चालतं. भारताची मीडिया म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, त्याच्यामध्ये मराठी भाषेतली वर्तमानपत्र आहेत, त्याच्याशिवाय इंग्लिश भाषेतली आहेत, हिंदीतली आहेत आणि रिजनल लँग्वेजेस आहेत. त्यामध्ये काही तज्ञ उलटी सुलटी हे लिहितात की चीनी सैन्याने अतिक्रमण केलं, भारतीय सैन्याला जखमी केलं. चीनी सैन्य एकाने लिहिलं होतं की चीनी सैन्य मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यांनी हे लिहिलं नाही की जेवढं चीनी सैन्य आहे त्याच्यापेक्षा जास्त भारतीय सैन्य तिथे आहे. त्यांनी लिहिलं की चीनी तिथे रणगाडे आणले. अरे चीनी रणगाडे आणले तर आपले 250 रणगाडे तिथे पहिलेच तयार आहेत, ते कोणी लिहिलेले नाहीये. मग चीनी सैन्यांकडे खूप न्यूक्लिअर बॉम्ब आहेत किंवा अणुबॉम्ब आहेत. अणुबॉम्ब इथे वापरता येत नाहीत. अणुबॉम्बचा वापर कसा करतो याविषयी जर मला वेळ मिळाला तर याविषयी मी बोलू शकतो. मग चीनी सैन्य जे आहे ते म्हणजे पाकिस्तानची सुद्धा मदत घेणार आहेत. अरे पाकिस्तानची मदत ते केव्हापासूनच घेत आहेत. पाकिस्तानला जो प्रयत्न त्यांचा चालला आहे दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा काश्मीर खोऱ्यामध्ये, त्यात त्यांना यश मिळत नाहीये. रोजच 2-2, 3-3 दहशतवादी काश्मीर खोऱ्यामध्ये मारले जात आहेत. अर्थात त्याची किंमत भारतीय सैन्य रक्त सांडून करत आहे तो भाग वेगळा आहे, परंतु काश्मीरमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये पाकिस्तानला काही दहशतवाद पुनर्जीवित करता येत नाहीये. तर हे अशा प्रकारचं मानसिक युद्ध हे सुरू असतं. आणि हे युद्ध केवळ प्रिंट मीडियाच नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टीव्ही चॅनल्स वरती काही वेळा अशा तज्ञांना बोलवलं जातं की ज्यांना चीनी प्रेमी म्हणता येईल. त्याच्यामध्ये दुर्दैवाने काही सैनिकी रिटायर्ड अधिकारी सुद्धा सामील आहेत. त्यांची मी नावं घेत नाही, परंतु त्यांनी अक्षरशः देशाला विकलेलं आहे. काही ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही पॉलिटिकल पार्टीचे लोक आहेत. मी एकाचं नाव उघडपणे घेतो कारण मला पॉलिटिक्स विषयी बोलायला कधीही आवडत नाही. कारण माझं असं मत आहे की तुमचे राजकीय मतभेद कुठलेही असले तरी पण देशाच्या सुरक्षेकरता तुमचे कुठलेही मतभेद होऊ शकत नाही. देशाने एकत्र हे यायलाच पाहिजे. परंतु एका राजकीय पक्षाचं नाव जरूर घेतो की केरळामध्ये जे तिथे जे चीफ मिनिस्टर आहेत केरळाचे, ज्यांचं नाव विजयन आहे, त्यांनी 2 दिवसापूर्वी विधान केलं की चीन अतिशय चांगला देश आहे, चीनशी आपण विनाकारण लढू नये, चीनला जगामध्ये आयसोलेट म्हणजे वेगळं करण्याचा प्रयत्न करू नये. अरे विजयनजी, तुम्हाला कळत नाही का की चीन आपल्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, ते काय करतायत सगळ्या भारताला कळाले आहे. परंतु काही लोक ते समजायला तयार नाहीत आणि यांची संख्या 200-250च्या आसपास एवढी असू शकेल. तर हे दुष्प्रचार युद्ध इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा होतं आणि पुष्कळ जास्त जे होतं ते आपल्या सोशल मीडियावरती. तर झालं काय आहे की जवळजवळ 60 ते 70% जे भारतीय आहेत ते सोशल मीडियावरती आहे. आज आपण साधतो आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. तर सोशल मीडियावरती फेसबुक असो की ट्विटर असो की इंस्टाग्राम असो की युट्यूब असो की अजून 100 प्रकार आहेत की जिथे लोक एकमेकांशी संवाद साधत असतात. यामध्ये अनेक चीनी व्हिडिओ फिरत असतात की अरे बघा चीनचं सैन्य 24 तासामध्ये लडाखमध्ये येऊन पोहोचलं. अरे तुम्हाला एवढं माहिती नाही का, नुसतं सैन्य येऊन काही फायदा नसतो. लडाखमध्ये सैन्य अशा प्रकारे लढाई करू शकत नाही. त्यांना तिथे ऍक्लिमेटायझेशन म्हणजे त्या भागात राहण्याची सवय जवळजवळ 22 दिवस करावी लागते. तर हे अशा प्रकारचा दुष्प्रचार, अशा प्रकारचा अपप्रचार आपल्या मीडियामध्ये केला जातो. याची मी अजून जास्त उदाहरणं आपल्याला नक्कीच देईन. परंतु हे या अपप्रचाराचं लक्ष कोण आहे, हा कोणावरती केला जातो आहे आणि तो किती यशस्वी झाला आहे त्याच्याविषयी मी आपल्याशी 2 मिनिटं बोलेन.
कारण अपप्रचार युद्ध किंवा दुष्प्रचार युद्ध हा एक वेगळाच फेसबुक लाईव्हचा विषय होऊ शकतो. कधी पुन्हा वेळ मिळाला तर आपण त्याच्याविषयी बोलू आणि त्याच्यामध्ये सामान्य भारतीयांनी काय करायला पाहिजे त्याच्याविषयी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करू. या दुष्प्रचार युद्धाचं किंवा अपप्रचार युद्धाची जी लक्ष्य आहेत ती 4 आहेत. एक म्हणजे भारत सरकार, दुसरं म्हणजे भारतीय सैन्य, तिसरं म्हणजे आपली असलेली मीडिया, तिन्ही प्रकारची त्यांच्याविषयी मी बोललेलो आहे, आणि चौथं म्हणजे सामान्य भारतीय नागरिक. आता आपण बघूया की हे जे 4 घटक त्यांच्या विरुद्ध हे युद्ध सुरू होत आहे यामध्ये सरकारवरती याचा काही परिणाम झाला का? थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही. चीनला वाटत होतं की भारतीय सरकार म्हणेल की आम्ही वाटाघाटीला येतो, आम्ही सांगा आम्ही तुमच्या राजधानीमध्ये केव्हा येऊ, आमचे फॉरेन मिनिस्टर तिथे येतील. तसं काही झालं नाही. जे काही बोलणी चाललेली आहे ती फक्त सैन्याच्या लेव्हलवरती चालली आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. ओके, म्हणजे हा चीनने मारलेला बाण वाया गेला. दुसरं घटक जे आहे ते भारतीय सैन्य. चीनचे जे एक मोठे तज्ञ आहेत त्यांना सुनझू म्हटलं जातं आणि त्यांनी युद्ध कशा प्रकारे लढलं जावं त्यावरती त्यांनी खूप लिखाण केलेलं आहे आणि त्यांचं लिखाण चीनी सैन्य हे मोठ्या प्रमाणामध्ये पाळतं. त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की म्हणजे खरं युद्ध अशा प्रकारे लढलं जातं ज्यामध्ये आपण आपल्या सैन्याचा वापर न करता केवळ मानसिक युद्ध लढून शत्रूचा पराभव करतो, की जे करण्याचा प्रयत्न ते करत होते, चीनी सैन्य करत होतं, चीन करत होतं दुष्प्रचार करून. आणि त्यांनी जे कर्नल बाबूवरती हल्ला केला तो पण त्यांच्या एक मानसिक युद्धाचा परिणाम होता की बघा आम्ही तुमच्या कमांडिंग ऑफिसरला मारलं आहे का तुमची हिंमत आम्हाला काही करायची, तुम्ही तर आम्हाला नेहमीच घाबरता, तुम्ही मागे जाल. परंतु त्यांना ज्याप्रमाणे उत्तर मिळालं त्याप्रमाणे त्यांना कळून चुकलं की हा मानसिक युद्ध जे भारतीय सैन्यावरती त्यांनी जे लादलेलं होतं ते फेल झालेलं आहे. आणि त्यांनी जेवढं नुकसान सहन केलं चीनी सैन्याने एवढं नुकसान 1978 नंतर त्यांचं पहिल्यांदा झालं. दुर्दैवाने याविषयी आपले काही म्हणजे मीडियातले काही लोक मानायला तयार नाहीत. पण चीनने कुठे जाहीर केलं? अरे तुम्हाला कळायला पाहिजे, चीन कधी सांगेल का की आपले सैनिक मारले गेले? ही माहिती गुप्तहेर खात्यामध्ये येऊ शकते. ही माहिती समोर चीनी हेलिकॉप्टर सकाळच्या वेळेला त्यांच्या जखमी सैन्याला मागे घेऊन जाण्याकरता आली त्यावेळेला आपल्याला कळाली होती. ज्यावेळेला सकाळ झाली होती 16 जूनची त्यावेळेला 19 किंवा 20 त्यांच्या चीनी सैनिकांच्या डेड बॉडीज आपण चीनला हँडओव्हर केल्या. त्यांची शेकडो जखमी सैनिक आपण त्यांना दिले. तर हे सगळा पुरावा होता. प्लस रेडिओ सेटच्या वरती त्यावेळेस बोलणं होतं, त्याच्यातनं आपल्याला माहिती मिळते. परंतु ना यांना वाटतं की चीनने जाहीर करावं. चीन किंवा पाकिस्तान त्यांचं झालेलं नुकसान कधीही जाहीर करणार नाही. मग ते डाऊट करा म्हणतं की नाही नाही हे भारत सैन्य म्हणतंय आमचा त्याच्यावरती विश्वास नाही. हाच नेमका एक दुष्प्रचार युद्धाचा अपप्रचार युद्धाचा एक भाग आहे की चीन म्हणतं ते सगळं हो म्हणायचं आणि भारतीय सैन्याने काही म्हटलं तर त्याला त्याच्यावरती शंकासूर म्हणजे शंका काढायला सुरुवात करायच्या. दुसरा एक प्रकार जो आपल्या मीडियामध्ये सुरू आहे तो म्हणजे त्यांना वाटतं की आम्हाला काही माहितीच मिळत नाहीये. अरे लक्षात असावं की भारत चीन सीमेवरती जे युद्ध चाललेलं आहे ही काही T20ची क्रिकेटची मॅच नाही की जिथे ज्यामध्ये तुम्हाला बॉल बाय बॉल कॉमेंट्री अशी मिळायला पाहिजे की हा आता चीनी सैन्याला शिंका आली मग ते मागे आलं मग त्यांचा एक सैनिक पडला मग असं झालं. असं कधीच होत नाही. युद्धाविषयीची माहिती ही कधीही दिली जात नाही. कारण ती माहिती जर कळाली शत्रूला तर त्याचा वापर करून ते चांगलं नियोजन करून आपल्यावरती हल्ला करू शकतात आणि आपलं नुकसान करू शकतात. त्याची मी 2 उदाहरणं आपल्याला देऊ इच्छितो. एक तर कारगिलच्या वेळेला घडलेली एक घटना आणि दुसरी 26/11च्या वेळेला घडलेली घटना. आपल्याला आठवत असेल की कारगिलच्या युद्धामध्ये एक प्रसिद्ध टीव्ही अँकर, आता ते प्रसिद्ध आहे, आता ते किंवा ती प्रसिद्ध आहे की अप्रसिद्ध आहे तुम्ही ते तुमचं ते ठरवायचं. ती गेली का आपल्या द्रासमध्ये आणि द्रास हे कारगिल आणि आपल्या जोजिला आणि कारगिलच्या मध्ये असलेलं एक गाव आहे जिथे भारतीय सैन्य तैनात होतं आणि जिथल्या समोरच्या पहाडीवरती आपलं पाकिस्तानने केलेली घुसखोरी त्याच्या विरुद्ध आपलं कारगिलचं लढाई ही सुरू होती. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी द्रासमध्ये आहे, इथे मला भारतीय सैन्य दिसतं आहे आणि असं होतं आहे वगैरे वगैरे. आणि तिने हे ब्रॉडकास्ट सुरुवात केली आणि लगेचच पाकिस्तानी सैन्याचं तिथून काउंटर बॉम्बार्डमेंट
म्हणजे त्यांच्या तोफखान्यांनी हल्ला केला आणि ज्यामध्ये आपले अनेक सैनिक हे मारले गेले. त्याकरता जबाबदार कोण होतं? तर ही टीव्हीची अँकर जिने लाईव्ह रिपोर्टिंग केलं. कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या मोबाईलमध्ये GPS असतो, त्यामुळे आपल्याला ट्रॅकिंग करता येतं की आपण कुठून नेमकं बोलतोय. आणि जर तुम्हाला रेफरन्स प्रॉपर मिळाला तर तिथे शत्रूकडे किंवा आपल्याकडे क्षमता आहे की तिथे नेमक्या त्याच ठिकाणी आपण आपल्या शस्त्रास्त्रांचं फायरिंग हे करू शकतो. तर ते झालं आणि आपले सैनिक जखमी झाले आणि याला जबाबदार हे बेजबाबदार रिपोर्टिंग जे या टीव्ही चॅनलनी केलेलं होतं. अशाच प्रकारचा बेजबाबदारपणा 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुद्धा टीव्ही चॅनल्सनी केला होता. त्यावेळेस आपल्याला आठवत असेल की मुंबईमध्ये झालेला हा हल्ला 3 दिवस चालला होता आणि 3 वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये 10 दहशतवादी हे घुसलेले होते. आणि काही टीव्ही चॅनल्सनी लगेच लाईव्ह कॉमेंट्री द्यायला सुरुवात केली की आता मी ताज हॉटेलच्या समोर उभा आहे, तिथे आता ते या खिडकीतनं बाहेर बघतायत, असं होत आहे, तसं होत आहे. ज्यामुळे या दहशतवाद्यांना जे कंट्रोल करत होते पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI, त्यांचे एक मेजर, त्यांनी ती माहिती देऊन त्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही आता इकडे जा, असं करा, तसं करा. म्हणजे आपल्या टीव्ही चॅनलनी दाखवलेल्या अतिउत्साहामुळे आपण आपलंच नुकसान करून घेतलं. तर यामुळे आता जे सांगण्यात आलेलं आहे ते असं की लाईव्ह रिपोर्टिंग हे कधी कसलंही केलं जाणार नाही. तरी अशा प्रकारची मला माहिती पाहिजे. अरे हे काय तुम्हाला आपलं हे काय फेसबुक लाईव्ह चाललंय काय युद्ध? म्हणजे की दर 3 तासांनी एक अपडेट द्यायचा की आता मी माझा शर्ट बदलला, आता शर्टचा रंग हिरवा आहे, पुढचा रंग की आता मी अशा प्रकारे हसलो. हे अशा प्रकारे युद्ध कधीच लढलं जात नाही. आणि युद्धामध्ये एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे ती अशी की न्यूज, म्हणजे जर तुम्हाला कुठलीही बातमी नसेल तर सगळं चांगलं चाललं आहे याची तुम्हाला खात्री असावी. जर काही वाईट घडलं तर ती बातमी तुम्हाला ठराविक कालावधीमध्ये नक्कीच मिळेल. तर ही अशा प्रकारची जी मीडियाची हंगर आहे, भूक आहे की आम्हाला काहीतरी माहिती द्या ज्याच्यामुळे आम्हाला आमचं TRP रेटिंग वाढवता येईल. TRP रेटिंग करता काय? त्यांचे 300 रणगाडे आले. TRP रेटिंग करता काय? चीनी सैन्याच्या जनरलने असं म्हटलं. TRP रेटिंग करता काय? चीनी ग्लोबल टाइम्सने असं म्हटलं. TRP रेटिंग करता काय करायचं की चीन आता म्हणतंय की आम्ही पाकिस्तानचा वापर करणार. आता पाकिस्तान काय म्हणतंय की आम्ही आमच्या 2 डिव्हिजन्स इकडे आणणार आहोत. पाकिस्तान काय म्हणतंय की आम्ही हे करणार आहोत. अरे तुम्ही काय पाकिस्तान आणि चीनचे काय मुखपत्र आहात का? आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या देता त्या अशा एकतर्फी का असतात? त्याला तुम्हाला असं सांगता येत नाही का की पाकिस्तानने जरी पाकिस्तान प्रयत्न करतंय दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा, पण त्यांना भरपूर नुकसान सहन करावं लागतंय. यामध्ये जे आपण मानसिक युद्धाविषयी बोलत होतो, हे सगळ्या मानसिक युद्धामध्ये आपल्या मीडियामध्ये अशा प्रकारचा दुष्प्रचार आणि अपप्रचार काही जण करतायत. अर्थात अनेक जण चांगल्या प्रकारे त्याचं वार्तांकन करतात, ते आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी अतिरंजित आर्टिकल्स, अतिरंजित लेख, चुकीच्या बातम्या अशा पसरवल्या जातात. त्याच्याशिवाय खास तर सोशल मीडियावरती जास्त मात्र भडीमार सुरू आहे. कारण सोशल मीडियावरती सगळ्यांना वाटतं की मी एक टीव्हीचा अँकर आहे, मी एक अतिशय फेमस असा म्हणजे हे आहे, त्याला काय म्हणायचं, वर्तमानपत्राचा एडिटर आहे. आणि त्यामुळे मग लोक आपली मतं तिथे टाकायला सुरुवात करतात. कुठलाही व्हिडिओ आला की न चेक करता की त्याची ते कोणी पाठवला आहे, तो खरा आहे की नाही, तो पुढे पाठवला जातो. ज्यामुळे या अपप्रचाराला आणि दुष्प्रचाराला फारच मोठं बळ मिळतं. तर यामुळे परिणाम काय होतो की अनेक देशाचे जे चांगले नागरिक आहेत, आज देशाचे जवळजवळ 99.99% नागरिक हे देशभक्तच असतात, देशप्रेमीच असतात. त्यांना आपल्या देशाचं भलं व्हावं असंच वाटतं. कारण शेवटी आपण जिना यहाँ मरना या देशात आपण राहणार आहोत. परंतु अनेक सामान्य नागरिकांना वाटायला लागतं की अरे भारत अतिशय बॅकफूट वरती आहे, भारतीय सैन्याला विनाकारण या युद्धामध्ये टाकलेलं आहे, भारतीय सैन्याची मारपीट होते आहे. असं होत नाही. भारतीय सैन्य स्वतःचं रक्षण करण्याकरता, सीमेचं रक्षण करण्याकरता नक्कीच अतिशय सज्ज आहे. म्हणूनच हे जे आपण आज जो हा फेसबुक लाईव्हचा जो एक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो आहे मराठी सृष्टीच्या द्वारे, त्याचा उद्देश तोच आहे की करेक्ट माहिती ही आपल्याकडे पोहोचायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला विश्वास वाटेल की आपण बॅकफूट वरती नाही, आपण चीनला जशाच तसे उत्तर देतो आहे. मात्र अर्थातच चीनला मागे लोटण्याकरता वेळ लागेल, हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. याला अनेक कारणं आहेत, त्याच्याविषयी मी बोलतो. तर हा अपप्रचार आणि दुष्प्रचाराचे बळी काही भारतीय नागरिक पडतात, ज्यावेळेस ज्यांना भीती वाटते आणि काही भीती, अरे आमच्या बिचाऱ्या 20 सैनिकांना मारलं.
अरे बिचारे सैनिक नव्हते, ते शूरपणे लढले आणि त्यांनी 54 चीनी सैनिकांना मारलेलं आहे. तर म्हणून भारतीय सैन्याविषयी आपल्याला अभिमान असावा, त्यांच्याविषयी आपल्याला आदर असावा की ते कधीही आपल्या देशाला लेट डाऊन करणार नाही. भारतीय सैन्याचं जे नेतृत्व आहे हे अतिशय चांगलं आहे. मग ते हायर लेवलला असो की ज्युनियर लेवलला असो. कारगिलच्या युद्धामध्ये आपल्या यंग ऑफिसर्स आणि यंग सोल्जर्सनी कसे पराक्रम गाजवले हे आपल्याला माहिती आहे. कारण कारगिल वॉज द अगदी सर्वात जास्त टेलिव्हाइज झालेलं असं वॉर होतं. कॅप्टन विक्रम बात्रा ज्यांचं फेमस वाक्य जे दिल मांगे मोड सगळ्यांना माहिती आहे. विक्रम बात्रांनी दिलेला इंटरव्ह्यू सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर त्यांनी टायगर हिलवरती कसा हल्ला केला हे पण आपल्याला माहिती आहे. लेफ्टनंट विजय थापर यांचा पराक्रम हा आपल्याला माहिती आहे. आणि रोजच आपण बघतो की दरवर्षी आपण अनेक अधिकारी आपल्या सैनिकांचं नेतृत्व करताना गमावतो. कारण भारतीय सैन्याची परंपरा आहे लीडिंग फ्रॉम द फ्रंट. याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला सैन्य युद्धाकरता जातं, दहशतवादी विरोधी अभियान करण्याकरता जातं, गस्त घालण्याकरता जातं किंवा कुठलंही लष्करी काम करण्याकरता जातं, त्यावेळेला त्यांचे जे अधिकारी असतात ते सर्वात पुढे असतात. ते कंट्रोल रूम मध्ये बसलेले नसतात, ते आपल्या ऑफिसमध्ये बसलेले नसतात, ते आपल्या सैनिकांबरोबर सगळ्यात पुढे असतात. कारण अशी एक विचारसरणी आहे की जर आपले ऑफिसर्स पुढे असतील तर आपले सैनिक अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं काम करतील आणि महापराक्रम गाजवतील, जे आपण पुन्हा पुन्हा गाजवताना दाखवलेलं आहे. प्रत्येक वेळा दहशतवादी हल्ल्यामध्ये जेवढे दहशतवादी सापडले हे सगळे मारले जातात, पण त्यावेळेला काही वेळा आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा प्राणाचं बलिदान हे करावं लागतं. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची युद्धनीती याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले त्यावेळेला ते स्वतः तिथे गेले आणि अफजल खानावरती जो हल्ला झाला तो त्यांनी स्वतः केला. आता छत्रपतींना तिथे स्वतः जायची काय गरज होती? त्यांना त्यांच्याकडे अतिशय शूर असे अनेक अनुयायी होते की ज्यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं. नेताजी पालकर होते, तानाजी मालुसरे होते, यसाजी कंक होते, बाजीप्रभू देशपांडे होते. अनेक ज्यांची नावं इतिहास चांगला जाणतो आणि मराठी माणसं नक्कीच चांगली जाणतात. तर त्याच्यातल्या कोणाला तरी त्यांना एकाला पाठवता आलं असतं. आणि छत्रपतींना जर ते आजकालचे जर ते म्हणजे हे असते राज्यकर्ते असते त्यांनी सांगितलं असतं की हो तानाजी मालुसरे, तुला मी आज्ञा देतो की उद्या सकाळी 8 पर्यंत तू अफजल खानाचा वध करून मला रिपोर्ट दे. मी पुरंदर किल्ल्यावरती बसून हे सगळं बघीन. छत्रपती बघायला तिथे गेलेले नव्हते, ते मारायला तिथे गेले होते. त्यांनी सैन्याचं नेतृत्व स्वतः पुढे राहून केलं आणि तिथे झालेला अफजल खानावरचा हल्ला आणि त्यानंतर सैन्य कसं पळून परत गेलं हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच प्रकारे आपल्याला आठवत असेल की लाल महाल जो पुण्यामध्ये आहे, शाहिस्ते खान तिथे आलेला होता आणि शाहिस्ते खानावरती कसा हल्ला झाला, स्वतः तो छत्रपतींनी तो कसा केला याविषयी आपल्याला कल्पना असेलच. परंतु छत्रपतींची ही जी परंपरा आहे, छत्रपतींची ही परंपरा भारतीय सैन्य पुढे चालवत आहे. मी स्वतः मराठा रेजिमेंटचा आहे. मराठा रेजिमेंटचे सैनिक हे महाराष्ट्रातले असतात, परंतु अर्थातच त्यांचे जे हे असतात म्हणजे अधिकारी ते मात्र कुठून सुद्धा असू शकतात. तर अशा प्रकारचं लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही महाराष्ट्रात छत्रपतींची परंपरा आज भारतीय सैन्य चालवत आहे, ज्यामुळे चीनी सैन्याला आपण मोठा धक्का देऊ शकलेलो आहे. तर भारतीय सैन्याचं नेतृत्व हे खूप चांगलं आहे. त्या मानाने चीनी सैन्याच्या नेतृत्वाला लढण्याचा फारसा म्हणजे अनुभव नाही. आपल्याला जर आपण भारत चीन सीमा बघितली, आता मी काही लष्करी बाबीविषयी बोलतो आहे कारण अनेकांना वाटतं की जर चीननी मोठा हल्ला केला तर काय होईल. आपला पहिला अनुभव चीनशी जो आहे तो 1962च्या युद्धाचा आहे. 1962च्या युद्धाविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला वेळ कमी पडेल, पण मी एक 3-4 मिनिटांमध्ये या युद्धाचं विश्लेषण करतो. 1962च्या युद्धामध्ये हे युद्ध भारत चीन सीमेवरती 2 ठिकाणी झालं. एक तर अरुणाचल प्रदेशमध्ये 25 ते 30 हजार भारतीय सैनिकांनी भाग घेतला आणि दुसरं लडाखमध्ये जिथे आजचं सध्याचं जे अतिक्रमण सुरू आहे तिथे एक 20 ते 25 हजार सैनिकांनी त्या युद्धामध्ये भाग घेतला. म्हणजे दोन्ही मिळून मी चूक केली, 5,000 सैनिकांनी लडाखमध्ये भाग घेतला, 25 ते 30 हजार सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये भाग घेतला. दोन्ही मिळून 35,000 भारतीय सैनिकांनी चीन विरुद्ध युद्ध लढलं. त्याला आपण 1962 युद्ध असं म्हणतो.
परंतु यामध्ये नेमकं काय झालं आणि या युद्धा आणि त्यावेळेला भारतीय सैन्य किती होतं? आपल्याकडे 3.5 लाखहून त्यावेळेला भारतीय सैन्य होतं. काही ठिकाणी लढाया झाल्या, या लढायामध्ये भारतीय सैन्याचा काही ठिकाणी पराभव झाला, परंतु 90% भारतीय सैन्य त्या भागामध्ये वापरलं गेलंच नाही. आणि याच्याशिवाय 100% हवाई दल किंवा नेव्ही यांचा या युद्धामध्ये वापर केलाच गेला नाही. युद्धामध्ये जोपर्यंत शेवटचा सैनिक मारला जात नाही, शेवटची गोळी फायर होत नाही, तोपर्यंत युद्ध संपलं असे कधीही मानलं जात नाही. युद्धामध्ये पराभव झाला तो मानसिक पराभव आपला त्यावेळेच्या असलेल्या नेतृत्वाचा झाला, भारतीय सैन्याचा नाही. कारण 90% सैन्याला आपण वापरच केलेला नव्हता. तर हे 62च्या युद्धामध्ये झालं. एवढंच नाही तर त्यानंतर 1967 मध्ये चीननी अशाच प्रकारचं एक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्याला नाथुलाचं अतिक्रमण म्हटलं जातं किंवा नाथुला जवळ एक चोला म्हणून जागा आहे, त्याचं अतिक्रमण म्हटलं जातं. आपल्यापैकी काही टुरिस्ट म्हणून किंवा पर्यटक म्हणून हे नक्कीच गेले असतील नाथुलाला, कारण नाथुलाला आपण सरळ जाऊ शकतो. तर तिथे चीननी अतिक्रमण केलं आणि भारतीय सैन्याने चीनवरती असा हल्ला केला की ज्यामुळे चीनचं प्रचंड नुकसान झालं. त्यावेळेला इथे जे भारतीय सैन्याचे जे GOC होते त्या भागातले एक अतिशय आक्रमक सैनिक होते आणि त्यांनी चीनवरती प्रतिहल्ला करून चीनला तिथून बाहेर काढलं, ज्यामध्ये आपण जवळजवळ 350हून जास्त चीनी सैनिक मारले आणि आपण त्याची किंमत एक 70 सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान तिथे केलं. 2 ग्रेनेडियर्स आणि गुरखा रायफल यांनी त्या युद्धात भाग घेतला होता आणि हे जे शूर सेनानी तिथे होते त्यांचं नाव जनरल सदत सिंग होतं आणि हेच जनरल सदत सिंग नंतर 1971च्या युद्धामध्ये त्यांनी एका कोरचं नेतृत्व केलं आणि बांगलादेशमध्ये त्यांची जी कोर होती ती ढाक्यामध्ये पोहोचणारी सर्वात पहिली अशी ती कोर होती. म्हणजे ते एक अतिशय आक्रमक नेतृत्व होतं ज्यांनी अर्थातच चीनचा तिथे पराभव केला. 1986 मध्ये पुन्हा एकदा चीनने अशाच प्रकारचा काहीतरी करायचा प्रयत्न केला आणि ज्यामध्ये चीननी सुमडुरांगचू नावाचा जो भाग आहे की जो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, तिथे त्यांनी सैन्याने अतिक्रमण केलं. त्यावेळेला आपल्याकडे एक अतिशय आक्रमक असे सेनानी होते, त्यांचं नाव जनरल सुंदरजी. त्यांचं नाव आपण ऐकलं असेल, ते भारताच्या सैन्याचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. त्यांनी आक्रमक कारवाई करून चीनच्या मागे जाऊन आपल्या सैन्याला बसवलं. चीनी सैन्य मुकाट्याने मागे गेलं. त्याच्यानंतर मग 1995 पासून तर 2004 पर्यंत वेगवेगळ्या करारांवरती सह्या करण्यात आला. त्याला पीस किंवा ट्रँक्विलिटी अग्रीमेंट असं म्हटलं जातं, ज्यामध्ये असं ठरलं की काही झालं तरी पण एकमेकावरती हल्ला करायचा नाही, आपण शस्त्राचा वापर करायचा नाही, आपण वाटाघाटी करून किंवा आपण एकमेकाशी बोलून जे आपले काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर ही एक परंपरा सुरू झाली की तिथे काही सैन्याचा वापर म्हणजे शस्त्राचा वापर करायचा नाही. आणि या आपल्या चीनी धोरणावरती आपली जी फॉरेन मिनिस्ट्री होती त्यांचा फारच मोठा म्हणजे परिणाम झालेला होता. त्यांना असं वाटायचं की आपण डिप्लोमसी म्हणजे मुत्सद्देगिरीच्या मदतीने चीनला रोखून ठेवू, ते शक्य नाही. आता आपण झालेल्या लडाखच्या ह्याच्यात आपण बघितलं, चीनला मुत्सद्देगिरीची भाषा म्हणजे डिप्लोमसीची भाषा कळत नाही. कारण डिप्लोमॅट्सना गोड बोलले असं म्हटलं जातं की त्यांना वाटतं की चांगलं बोलून आपण लोकांशी परिसंवाद हा साधू शकतो. ते इतर देशाशी शक्य असेल, परंतु चीन किंवा पाकिस्तानशी नाही. त्यांना फक्त ताकदीची भाषा कळते, जशाच तसेची भाषा कळते किंवा टिट फॉर टॅट हीच त्यांना भाषा कळते. आणि हेच आता लडाख मधल्या झालेल्या आक्रमणामुळे त्यांना कळून आलेलं आहे. आणि यावेळेला आपण कुठल्याही वाटाघाटीची बात करत नाहीये. परंतु नंतरच्या काळामध्ये 2004 पासून पुढे चीननी काय करायला सुरुवात केली की आपल्या भागामध्ये अतिक्रमण केलं की त्यांना भारतीय सैनिक जाऊन त्यांना थांबायचे, मग धक्काबुक्की व्हायची, ज्यामध्ये काही जणांना जखमा व्हायच्या, परंतु शस्त्र मात्र फायर केलेली जात नव्हती. तर अशा धक्क्याबुक्क्या या सीमेवरती कॉमन होत्या. म्हणजे भारतासारख्या देशाकरता ज्या सीमेवरती शांतता होती, परंतु भारतीय सैनिकांकरता ही शांतता नव्हती. सैनिक अनेक जखमी हे त्या भागामध्ये होत होते ज्या वेळेला त्यांचे आक्रमण आपण बघायचो त्यावेळेला. लडाखमध्ये
आपण अतिशय घाबरटपणा दाखवायचो आणि त्यामुळे आपण या भागात कुठले रस्तेही बांधले नव्हते, कारण आपली काही जणांची समजूत होती की आपण जर रस्ता बांधला तर चीनला राग येईल. चीननी आपले रस्ते त्यांच्या सीमेच्या पलीकडे अगदी शेवटच्या पॉइंट पर्यंत येऊन बांधलेले आहेत, ज्यामुळे चीनला या भागामध्ये येणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. आपण जास्त केलेलं नव्हतं, परंतु गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण रस्ते बांधणीचं काम मोठ्या जोरदारपणे सुरू केलेलं आहे, ज्यामुळे आत्ताच हे जे सध्याचं जे अतिक्रमण झालं त्यामध्ये एक कारण असं म्हटलं जातं की चीनला राग आला की तुम्ही रस्ता का बांधताय त्यांची परवानगी न घेता. आम्ही आमच्या भागात रस्ता बांधतो आहे, त्याकरता तुमची परवानगी आम्ही का घ्यायची? आम्ही घाबरटपणा का दाखवायचा? आपण 270 किलोमीटरचा रस्ता बांधला, जो लेह जे लडाखची जी कॅपिटल आहे तिथून तो सुरू होतो, मग तो पँगँगसो लेक वरून तो मग डेप्सांग एरिया आपल्या त्यानंतर दौलत बेग ओल्डीला येऊन पोहोचतो. आणि या रस्त्याचा काही भाग हा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलला समांतर आहे आणि यामुळे भारताला सैन्याला अनेक फायदे झालेले आहेत. एक तर की आपण चीनी अतिक्रमणाला लगेच प्रत्युत्तर देऊ शकतो, कारण रस्त्यामुळे आपली हालचाल ही जास्त वेगाने करता येते. दुसरं, जर कुठल्या भागामध्ये जर आपल्याला कुमक पाठवायची असेल तर ती कुमक आपल्याला पाठवता येते. त्याच्याशिवाय दारुगोळा पाठवायचा असेल, लढाई झाली तर पटकन काहीतरी करायचं असेल तर ते करता येतं. आणि एवढंच नव्हे तर चीनचं अतिक्रमण सुरू झाल्यानंतर आपण तिथे जी एक मध्ये नदी येते, त्या नदीचं नाव शोक नदी आहे, तर त्या शोक नदीवरती पूल बांधण्याची गरज होती. भारतीय सैन्याने केवळ 2 दिवसामध्ये तो पूल बांधला आणि त्यामुळे चीनला अजून जास्त राग आला असावा. तर आता हे रस्ते बांधणं सुरू झालेलं आहे आणि रस्ते आपल्याला सगळ्या भागात बांधता आले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला तिथे चीनचं अतिक्रमण हे थांबवता येईल पटकन. होतं काय की लडाखमध्ये आपल्याला रस्ते बांधायला फक्त वर्षातनं 6 महिने एवढाच फक्त वेळ मिळतो, त्याच्याहून जास्त वेळ मिळत नाही, कारण बाकीच्या वेळेला बर्फ पडलेला असतो. त्यामुळे इथे रस्ते बांधणे अतिशय कठीण असतं. परंतु आता अक्षरशः 10-15 हजार मजूर आपण तिथे एक्स्ट्रा लावलेले आहेत, कारण 6 महिनेच वेळ आहे, म्हणून रस्ते बांधणं या भागामध्ये अतिशय महत्वाचं आहे. चीनी सैन्याची आपण तुलना करताना आपण भारतीय सैन्य आणि चीनी सैन्याची जी सीमा आहे त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. ही सीमा, या सीमेचे जे वेगवेगळे भाग आहेत आपल्याला 3 भागामध्ये या सीमेला वाटता येईल. एक तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमला लागलेली चीनची सीमा. या भागामध्ये आपलं जवळजवळ 1.5 लाख सैन्य तैनात आहे आणि तिथे असलेले आपले डिफेन्सेस किंवा खंदकाच्या लाईन्स अतिशय स्ट्रॉंग आहे. तिथे जेवढंही चीनी सैन्य त्या भागात येईल त्याला आपण नक्कीच प्रत्युत्तर देऊ शकतो, यामध्ये कोणाच्या मनामध्ये काहीही डाऊट नसावा. याच्यानंतर आपल्याला आठवत असेल की जो पुढचा भाग आहे त्याला सेंट्रल सेक्टर असं म्हटलं जातं, की जो हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला लागलेला भाग आहे. जोशीमठ वगैरे, आपल्यापैकी काही टुरिस्ट म्हणून जोशीमठला, केदारनाथ किंवा बद्रीनाथला गेले असाल, तो भाग त्याच्या पुढची ही सीमा आहे. तर इथे आपलं जवळजवळ 60,000 सैन्य आहे, त्यामुळे त्या भागात आपलं रक्षण करण्याकरता आपण मोर दॅन अगदी केपेबल आहोत. आणि लडाखचा स्टँड ऑफ जो आहे, जिथे सध्याच लढाई किंवा अतिक्रमण झालेलं आहे, तिथे आपलं सध्या जवळजवळ एक पूर्ण कोर म्हणजे 14 कोर या भागामध्ये आहेत आणि तिथे आपल्या 50 ते 60 हजार हे सैन्य त्या भागामध्ये तैनात आहे. लडाख विषयी ज्यावेळेस आपण बोलतो तर लडाखची जॉग्राफी, लडाखमध्ये जो अक्साई चीनचा जो भाग होता 1962 मध्ये आपण लढाई न करता तो चीनला देऊन टाकला, कारण त्यावेळेच्या आपल्या नेतृत्वाने अशी एक कॉमेंट दिली होती की या भागामध्ये गवताचं एक पात सुद्धा उगवत नाही आणि तो भाग केव्हा गेला हे आपल्याला कळालंच नाही. ज्यास अक्साई चीनचा हा जो भाग आहे जिथे सध्याचं जे अतिक्रमण सुरू आहे तो त्याचा पुढचा भाग आहे. लडाखमध्ये आपल्या सैन्याची काही आपल्याला कमी नाहीये आणि जसं चीनी सैन्याने आपलं सैन्य त्या भागामध्ये आणलं तर त्याला आपण जशाच तसे उत्तर म्हणून आपलं सुद्धा जे आक्रमक सैन्य आहे ते आपण तिथे आणलेलं आहे. आपण जर काश्मीर विषयी आपल्याला कल्पना असेल की काश्मीरमध्ये श्रीनगर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी विरोधी अभियान करतं आणि जम्मू उधमपूरच्या भागामध्ये अजून भारतीय सैन्य, ज्याला 16 कोर म्हटलं जातं, ज्याचं नेतृत्व एका मराठी सैनिकांनी केलं होतं, जनरल निरगुडकर, त्यांना आपण बघितलं असेल. तर ते त्या भागामध्ये आपले राष्ट्रीय रायफल्सच्या काही बटालियन्स आहेत की ज्या दहशतवादी विरोधी अभियानामध्ये तिथे काम करत असतात.
गरज पडली तर ते दहशतवादी विरोधी अभियान थांबवतील आणि 6 डिव्हिजन म्हणजे जवळजवळ 1 ते 1.25 लाख अजून जास्त सैन्य आपण त्या भागामध्ये घेऊन जाऊ शकतो. काही सैन्य आपण तिथे पहिलेच घेतलेलं आहे, त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. जेवढंच नव्हे तर आपल्याकडे अजून एक 17 कोर नावाचं एक सैन्याचं फॉर्मेशन तयार आहे की जे बिहारमध्ये दानापूरला त्यांचं हेडक्वार्टर आहे, परंतु त्यांची एक डिव्हिजन ही काश्मीरमध्ये आणि एक जी आहे ती अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर त्यामुळे आपल्याकडे सैन्याची काहीही कमतरता नाही. दुसरा मुख्य मुद्दा असा की भारतीय सैनिक आणि चीनी सैनिक यांची आपण तुलना कशी करू शकतो. चीनी सैनिक जे आहेत हे अतिशय नाजूक आहेत. त्यांची उंची ऑन ॲव्हरेज हाईट 5.6 5.7 इंच एवढी असते. म्हणजे चीनी सैनिकांची उंची 7.5 फूट नाही, जसे काही माध्यम रंगवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते अर्बनाइज्ड आहेत. आपल्याला कल्पना असतेच की की शहराच्या लोकांच्या तुलनेमध्ये ग्रामीण मधले लोक हे जास्त टफ असतात आणि भारतीय सैन्य जे आहे ते सगळं ग्रामीण भागातनं येतं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं म्हटलं तर सातारा, सांगली, कोकण, गडचिरोली या सगळ्या भागातनं आपले सैनिक या सैन्यामध्ये येतात. आणि भारतीय सैन्याचं जे ट्रेनिंग असतं हे अतिशय टफ असतं. आणि एवढंच नाही तर भारतीय सैन्य हे सैन्यामध्ये आलं की 15 वर्ष सैनिक जे असतात ते 15 वर्ष सैन्यामध्ये त्यांची तैनाती असते किंवा नोकरी करतात. त्यानंतर त्यांना बाहेर काढलं जातं. कारण आपल्याला आपलं सैन्य हे यंग ठेवायचं आहे. कारण यंग जी मुलं असतात, तरुण असतात, ते जास्त चांगल्या पद्धतीने सैन्य लढू शकतात. चीनी सैन्याचा मात्र थोडा प्रकार वेगळा आहे. त्यांचे जे सैनिक आहेत ते फक्त 3 वर्ष सैन्यामध्ये नोकरी करतात आणि चीनमध्ये सगळ्या युवकांना तिथे सैन्यात नोकरी करणं हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे होतं काय की त्याच्यामुळे जे होतं ते असं की 1 वर्ष तुम्ही ट्रेनिंग केलं आणि त्यानंतर 2 वर्ष तुमची तैनाती झाली तर त्या 1 वर्षामध्येच तुमचं जे 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे त्यामध्ये 3 महिने ट्रेनिंग हे लष्करी ट्रेनिंग नसतं. ते चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या विषयी असलेलं ट्रेनिंग असतं, ज्याला पॉलिटिकल ट्रेनिंग म्हणता येईल. 9 महिने ट्रेनिंग आणि मग ते 2 वर्ष थांबतात आणि 2 वर्ष त्यांना नंतर हे केलं जातं, सैन्याच्या बाहेर काढलं जातं. आता जर ज्या सैनिकाला 2 वर्षानंतर सैन्याच्या बाहेर जायचं असेल तर त्याचं लढण्याकडे किती लक्ष असेल आणि बाकीच्या त्याचं अर्थात लक्ष त्याच्या पुढेची त्याची जी रोटी कपडा मकानची जी लढाई असते त्याच्याकरता त्यांनी काय करायचं यावरती त्यांचं जे लक्ष असतं ते जास्त असतं. तर त्याच्यामुळे त्यांचं लक्ष लढण्यामध्ये फार कमी असतं आणि इतर कामात त्यांचं लक्ष हे जास्त असतं. म्हणजे आपलं नेतृत्व त्यांच्याहून चांगलं आहे, आपलं सैनिक त्यांच्याहून जास्त चांगले आहेत, आपली संख्या तिथे भरपूर आहे, आपल्याकडे काही शस्त्रास्त्रांची काही अशी कमी नाही. चीन सध्या केवळ मानसिक दबाव टाकूनच आपल्याला मागे घालण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्याविषयी मी आता बोललेलो आहे. तर म्हणून आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची काळजी नको की चीन काय करेल, कसं करेल, याच्या शिवाय आपण चीनशी लढू शकतो की नाही ठीक प्रकारे वगैरे, तर याच्याविषयी आपल्याला अजिबात काळजी नको. परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं म्हणजे ठीक आहे आणि आपण याच्या पुढे काहीच करायला नको. आपल्याला अजून अनेक गोष्टी करण्याची गरज आहे की जी आतापर्यंत आपण थांबवून ठेवलं होतं. आपण जसं मी मगाशी म्हटलं की आपण या भागात आपल्या सीमेपर्यंत रस्तेच बांधायला तयार नव्हतो, कारण काही पर्यावरण ऍक्टिव्हिस्ट सांगत होते की रस्ते बांधले तर झाडं कापली जातील, आम्ही तुम्हाला रस्ते बांधू देणार नाही. ते चीनला मदत करत होते. मात्र आता एक चांगली गोष्ट झाली की आता असा कायदा पास करण्यात आलेला आहे की सैन्याकरता म्हणजे देशाच्या रक्षणा करण्याकरता लागणारे रस्ते ज्याला पर्यावरण क्लिअरन्स लागणार नाही आपण ते रस्ते बांधू शकतो, कारण ते चीननी पहिलेच बांधलेले आहेत. म्हणजे आपले काही पर्यावरणवादी पर्यावरणाच्या नावाखाली चीनला मदत करत होते आणि सरकार ते मोकाट्याने ऐकून घेत होतं. आता तसं नाही, आता आपल्या रस्ते बांधणीला वेग आलेला आहे. आपण ज्यावेळेस लडाखकडे बघतो तर लडाखमध्ये जाण्याकरता केवळ एकच चांगला रस्ता आहे, तो म्हणजे सुरू होतो जम्मू पासून, तो मग आपला बनिहाल खिंडीमधून किंवा नेहरू टनल मधून तो जातो श्रीनगर खोऱ्यामध्ये. तो श्रीनगर पासून वरती झोजिला पासच्या बाजूला जातो आणि झोजिला पास पासून तो मग पहिले द्रास, मग कारगिल, मग लेहला जातो. हा एक रस्ता असतो की तो एक 6-7 महिने वर्षातून तो चालू असतो आणि बाकीच्या वेळेला तो बर्फामुळे बंद होतो, कारण जी झोजिला खिंड आहे ती अति उंचावरती असल्यामुळे बर्फ जास्त पडत असल्यामुळे या रस्त्याला उघडं ठेवणं हे अशक्य असतं. आता आपण झोजिला खिंडीच्या खालती
एक टनेल म्हणजे एक बोगदा तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे कारगिल पासून जाणारा रस्ता हा 12 उघडा राहील, ज्यामुळे तिथे आपली लढण्याची क्षमता ही नक्कीच वाढेल. आणि याकरता नितीन गडकरी यांनी रस्ता बांधणीच्या क्षेत्रामध्ये अक्षरशः क्रांती केलेली आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. आणि आशा करूया की पुढच्या 3-4 वर्षामध्ये हा जो रस्ता जोजिलाचा खालनं तयार होईल, त्यामुळे 12 महिने हा रस्ता चालू राहील. एवढंच नव्हे तर एक दुसरा रस्ता जो लेहकडे पोहोचतो, तो हिमाचल प्रदेशच्या खरदुंगला या खिंडीतनं तिकडे येतो आणि त्या खिंडीतून तो तिकडे पोहोचतो, परंतु तो सुद्धा फक्त 4 महिनेच तिथे उघडा असतो. त्याला सुद्धा आपण एक बोगदा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला 12 रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करतोय. तसं झालं तर आपलं या भागामध्ये युद्ध क्षमता ही अजून जास्त चांगली होईल. याच्याशिवाय अरुणाचल प्रदेशमध्ये अजून जास्त रस्ते बांधण्याची गरज आहे. ते आता बांधणी सुरू झालेली आहे. आशा करूया की हे काम पुढे नक्कीच चांगलं होईल. तर याच्यामुळे जो दुसरा जो प्रश्न आहे ते म्हणजे लष्कराचं आधुनिकीकरण. हे सध्या जे आपल्याकडे आहे त्यामुळे आपण आपलं रक्षण नक्कीच करू शकतो, परंतु याच्यामध्ये सामान्य नागरिकांची एक भूमिका जी महत्वाची आहे त्याच्यावरती मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण मी आता पुढच्या 3 मिनिटांमध्ये थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला वाटतं माझ्या घड्याळ आता 6:10 दाखवत आहे आणि मी 3-4 मिनिटात थांबवतो. चीनने भारतावरती जे अतिक्रमण केलेलं आहे ते लडाख मधलं एक केवळ अतिक्रमण झालं, परंतु याच वेळेला चीन आपल्याला वेगवेगळ्या अनेक पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. पहिली पद्धत म्हणजे पाकिस्तानला मदत करून दहशतवाद पुनर्जीवित करायचं. दुसरी पद्धत म्हणजे त्यांनी भारताविरुद्ध आर्थिक युद्ध किंवा व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे. तिसरं युद्ध म्हणजे ते नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना मदत करतायत. चौथं युद्ध म्हणजे डिप्लोमॅटिकली आंतरराष्ट्रीय लेवलला ते भारताला वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करतायत. पाचव्या प्रकारचं युद्ध म्हणजे ते पाणी युद्ध म्हणजे वॉटर वॉर ते करायचा प्रयत्न करतायत. त्याला सगळ्यांना हायब्रिड वॉर असं म्हटलं जातं. आणि ज्याचे वेगवेगळे पैलू जे आहेत, चीन आपल्या विरुद्ध काय करतोय आणि आपण त्याला कसं प्रत्युत्तर देतो आहे, हे आपण येणाऱ्या जे फेसबुक लाईव्हचे जे आपले प्रोग्राम मराठी सृष्टीकर्ता होतील त्यामध्ये आपण बोलू. परंतु मी आता फक्त 2 मिनिटं आर्थिक युद्ध किंवा व्यापार युद्धाविषयी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. व्यापार युद्ध चीन कसं करत आहे की 2019ची आपण जर आकडेवारी बघितली तर चीननी आपल्याला जवळजवळ $70 अब्ज किंवा मला वाटतं $72 अब्ज सामान विकलं आणि आपल्याकडे त्यांनी जे सामान खरेदी केलं ते केवळ $12 अब्ज एवढं होतं. म्हणजे चीनने आपल्याला 70-80 जास्त $1 किमतीचं सामान विकलं, ज्यामुळे त्यांनी प्रचंड नफा कमावला. प्रचंड नफा कमावल्यामुळे त्यांचं आर्थिक शक्ती ही वाढली. आर्थिक शक्ती वाढल्यामुळे त्यांचं डिफेन्स बजेट वाढलं. आणि आज करोना व्हायरसच्या काळामध्ये चीन हा एकुलता एक देश आहे की ज्यांनी आपलं आर्थिक बजेट हे वाढवलेलं आहे. आर्थिक बजेट वाढवल्यामुळे चीनी सैन्याचं बजेट वाढलं. चीनी सैन्यांना आधुनिक शस्त्र मिळाली, त्यामुळे ते जास्त आक्रमक झाले. म्हणजे आज जे लडाखमध्ये जे आक्रमण झालेलं आहे त्या आक्रमणाला पैसे कोणी पुरवले तर आपल्या काही भारतीयांनी, जे अजून सुद्धा चीनला नंबर 1चा शत्रू मानायला तयार नाही. अजून सुद्धा ते चीनकडनं चीनी सामान विकत घेत आहेत. चीनी सैन्यावरती चीनी मालावरती बहिष्कार घाला ही मोहीम आता वेगाने सुरू झालेली आहे. ती मोहीम आपण आपल्या मित्रांच्या द्वारे सुद्धा सुरू करायला पाहिजे. अजिबात कुठलंही चीनी सामान विकत घेऊ नका. भारताने आता अनेक अशी ऍप्स तयार केलेले आहेत की ज्यामुळे आपण नेमकं भारतीय काय आहे ते आपल्याला कळू शकतं. हे आपल्याला ई कंपनीज कडनं सुद्धा कळू शकतं, स्वदेशी कंपन्यांकडनं सुद्धा कळू शकतं. आपल्या कालचीच बातमी आहे की आपण जवळ चीनचे 59 ऍप्स आता आपण आपल्या याच्यातनं काढून टाकलं. यामुळे आपण चीनला एक मोठा धक्का दिलेला आहे, ज्यामध्ये टिकटॉक आहे, ज्यामध्ये चीनी सैन्याची वेगवेगळी गेमिंग ऍप्स आपण जी वापरत होतो. त्यामुळे चीनला एक मोठा धक्का नक्कीच पोहोचला, कारण त्यामुळे चीन आपल्या विरुद्ध माहिती युद्ध लढत होतं आणि आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करत होतं. तर आज भारतीयांचं सर्वात महत्वाचं काम आहे की चीनवरती पूर्णपणे आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे. व्यापारी असतील किंवा दुकानदार असतील, त्यांच्या दुकानात कधी आपण सामान विकत घेण्याकरता गेला तर त्यांना सांगा जर तुम्ही चीनी सामान विकलं तर आम्ही तुमच्या दुकानात पुन्हा कधी येणार नाही. व्यापार युद्ध चीन कसं लढतो आहे, आपण त्याला प्रत्युत्तर कसा देतो आहे, हा एक वेगळा विषय होऊ शकेल. परंतु बी इंडियन बाय इंडियन, चीनी मालावरती बहिष्कार घाला ही मोहीम आता अतिशय वेगाने पुढे न्यायची गरज आहे. कारण जर चीनी सैन्याचं जर बजेट कमी झालं तर नक्कीच त्यांची जी आक्रमकता आहे
ती कमी होईल. तर मी नागरिकांना आता शेवटचे दोन पुन्हा मेसेज देऊन थांबतो. एक तर प्रोपगंडा वॉरला किंवा अपप्रचार युद्धाला किंवा दुष्प्रचार युद्धाला बळी पडू नका. आपण आपलं रक्षण करण्याकरता नक्कीच समर्थ आहोत. आणि दुसरं, चीनी मालांवरती बहिष्कार घाला आणि चीनच्या आर्थिक कंबरड तोडण्याचा प्रयत्न करा. कारण आता सगळं जग चीनच्या विरुद्ध रागावलेलं आहे आणि अनेक देश चीनवरती बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळ्यांनी जर मिळून बहिष्कार घातला तर नक्कीच चीनी अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का पोहोचेल. तर मला खात्री आहे की आपण सगळे देश बघतो आहोत. आपण फेसबुकवरती मी बघतो आहे की अनेक ठिकाणी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिसत आहेत. तिथे चांगलं आहे, भारत माता की जय. परंतु आज गरज आहे की आपण एक कृतिशील नागरिक बनायला पाहिजे. म्हणजे नुसतं भारत माता की जय म्हणून किंवा जय शिवाजी जय भवानी म्हणून होणार नाही किंवा हर हर महादेव म्हणून होणार नाही. तर कृतिशील म्हणजे चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला आणि याच्यावरती बळी पडू नका. मी इथेच थांबतो. त्याच्या पुढच्या भागामध्ये या युद्धाचा एक दुसरा जो पैलू आहे त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या आठवड्यामध्ये ज्याच वेळी याच ठिकाणी आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद साधू. आपल्याला जर हे आजचं सेशन आवडलं असेल तर त्याला जरूर फेसबुकवरती लाईक करा आणि याची लिंक आपल्याला पाठवली जाईल. ती अनेकांशी शेअर करा. कारण चांगली माहिती ही जर लोकांकडे पोहोचली तर आपण दुष्प्रचार युद्धाला तोंड देण्यामध्ये जास्त समर्थ होऊ शकतो. आता मी इथे थांबतो आहे. इथे मला काही प्रश्न माझ्या समोर मांडलेले आहे. वेळेच्या अभावी फक्त 3 प्रश्न घेतो. पहिला प्रश्न आहे की नेपाळ सध्याच्या युद्धामध्ये काय करत आहे. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. असं आहे की नेपाळ आणि भारताचं नातं खूप जुनं आहे, परंतु काही आठवड्यापूर्वी नेपाळचे पंतप्रधान श्री ओली यांनी एक विधान केलं की करोना व्हायरस पेक्षा किंवा चीनी व्हायरस पेक्षा भारतीय हा जास्त मोठा व्हायरस आहे. म्हणजे त्यांनी किती अपमानास्पद असं हे विधान केलं. कारण ते चीननी नेपाळमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक घुसखोरी करून त्यांना आपलं आर्थिक गुलाम हे बनवलेलं आहे. परंतु हा जरी रोल ते करत असतील तरी नेपाळ आपल्या विरुद्ध युद्ध करण्याची त्यांची क्षमता नाही. कारण नेपाळशी जे आज 1 कोटीहून जास्त नेपाळी आज भारतामध्ये कायमचे स्थायिक झालेले आहेत आणि त्यांना भारताविषयी अतिशय चांगलं प्रेम आहे. आणि जवळजवळ 30 ते 35 हजार नेपाळी सैनिक, नेपाळी गुरखा हे भारतीय सैन्यामध्ये काम करतायत आणि त्यामधले अनेक हे चीनच्या विरुद्ध लढाईमध्ये सुद्धा सामील झालेले आहेत. तर त्यामुळे नेपाळी नागरिकांची काळजी नको, परंतु तिथलं सरकार मात्र म्हणजे देशद्रोही विधानं करतात. त्यांना चीनने प्रचंड पैसे चारले असल्यामुळे त्यांना आपल्या बाजूने आणणं हे सध्या सोपं नाही. परंतु त्यांची लष्करी क्षमता नाही. परंतु तिथून मात्र त्या भागातून अनेक वेळा खोट्या नोटा येतात. तिथनं काही दहशतवादी भारतामधनं आत येण्याचा प्रयत्न करतात. अनेक भारतीय ज्यावेळेस नेपाळमध्ये टुरिस्ट म्हणून जातात ते तिथून कुठलंही स्मगल झालेलं चीनी सामान तिथनं विकत घेऊ नका ही मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो. कारण तिथे स्मगलिंग जे केलं जातं ते भारतामध्ये करण्याकरता हे केलं जातं. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती जरूर बहिष्कार घाला. तर नेपाळची म्हणजे लष्करी क्षमता आहे फारशी नाही, परंतु ज्याला मानसिक त्रास द्यायचा ते मात्र थोडाफार ते देत राहतील. त्यानंतर एक पुढचा प्रश्न आलेला आहे की भारताला 3 फ्रंट वॉर वरती लढावं लागेल की म्हणजे मग जे की नेपाळमध्ये करेक्शन की लडाखमध्ये चीन सैन्याचा त्रास आपल्याला देत आहे आणि तसं पाकिस्तान सुद्धा त्रास देत आहे. तसं आणि याच्याशिवाय त्यांनी ईशान्य म्हणजे 3 फ्रंट वॉरचा ईशान्य भारत असा त्याचा हे होत नाही, परंतु आतमध्ये दहशतवादी सुद्धा काही गडबड करायचा प्रयत्न करतील. लक्षात ठेवावं की आपण सगळे जे बोलतो त्यामध्ये फक्त आपण एक चीन काय करते याच्याविषयी बोलतो, भारत काय करते याच्याविषयी बोलत नाही. आज पाकिस्तानला 3 फ्रंट वॉर लढावं लागतं आहे. कारण पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान मधून दहशतवादी त्यांच्याकडे यायचा प्रयत्न करतात. कालच आपण बघितलं की त्यांचं जे कराची स्टॉक एक्सचेंज आहे त्यांच्यावरती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हल्ला केला होता आणि तिथे 9 जण मारले गेले. पाकिस्तानमध्ये दहशतवाद इतका जास्त वाढलेला आहे की पाकिस्तानचं सैन्य पहिले 85% सैन्य हे भारताच्या सीमेवरती असायचं भारताशी लढण्याकरता आणि केवळ 15% इतरत्र असायचं. आज 50% सैन्य हे देशाच्या आत पाकिस्तानच्या आत दहशतवादी विरोधी अभियानात अडकलेलं आहे आणि पुष्कळसं हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरती अडकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची भारताविरुद्ध युद्ध करण्याची क्षमता ही फारच कमी आहे. त्याच्याविषयी आपल्याला काही काळजी नको.
आणि जोपर्यंत आपण चीनचा विचार करतो, टू फ्रंट वॉर चीन करतं, तर चीनच्या विरुद्ध आपण टू फ्रंट वॉर करू शकत नाही का? आपले मित्र नाहीत का? चाणक्यानी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की शत्रूचे शत्रू हे आपले मित्र असतात. तर जपान हा चीनचा शत्रू आहे. साऊथ ईस्ट एशियातले देश म्हणजे त्याच्यामध्ये इंडोनेशिया आहे, सिंगापूर आहे, व्हिएटनाम आहे, हे चीनचे शत्रू आहेत. तर ते आपले मित्र नाहीत का? ते आपल्याला मदत करू शकत नाहीत का? किंवा ते आपल्याला मदत करता आहेत का? त्या सगळ्यांशी आपले बऱ्यापैकी चांगले सामरिक संबंध आहे. त्यांच्याकडनं आपल्याला बऱ्यापैकी इंटेलिजन्स माहिती ही मिळत असते. त्याच्यामुळे काळजी करू नये की चीन आपल्याला खूपच त्रास देईल आणि चीन मात्र हे राहील. आता चीनला अनेक पद्धतीने जग हे घेण्याचा प्रयत्न करत आहे. डिप्लोमॅटिकली युनायटेड ह्युमन राईट्स कमिशन इथे चीनमध्ये चाललेले अत्याचार याविषयी बोलणी होण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर याची एवढी काळजी करू नये. आपण सुद्धा चीनच्या विरुद्ध टू फ्रंट वॉर, थ्री फ्रंट वॉर हे करण्याकरता हे आहोत. आणि एवढंच नव्हे तर मी एक आपल्याला केवळ वेळेअभावी मी काही गोष्टी कव्हर करू शकलो नाही. चीनचा जवळजवळ 50 ते 60% व्यापार हा भारताच्या किनारपट्टीच्या जवळून जातो आणि तो नंतर सिंगापूर आणि इंडोनेशिया आपण त्याचा नकाशा बघा, त्याच्या मध्ये एक मलक्काची समुद्रधुनी आहे, तो तिथून जातो आणि तिथे भारतीय सैन्य, भारतीय नौदल थांबवू शकतं त्या या व्यापाराला आणि त्यांचा व्यापार हा पूर्णपणे थांबवता येऊ शकतो. कारण तिथे त्याच्या जवळ आपले अंदमान निकोबार आयलंड्स आहेत. निकोबार आयलंड तिथून केवळ 250 किलोमीटर एवढंच दूर आहे. तर तिथून आपली नेव्हीची जहाजं, त्याच्याशिवाय आपलं त्याला काय म्हणायचं की एअरफोर्स अतिशय चांगल्या पद्धतीने चीनला इथे थांबवू शकतं. तर त्याच्यामुळे त्याची काळजी करू नको. एक शेवटचा प्रश्न मी घेतो आणि मग नंतर थांबतो, कारण आपला वेळ खूपच झालेला आहे. की बांगलादेशला चीन याच्यामध्ये आणू शकतो का? बांगलादेशला आर्थिक ते मदत करतायत. बांगलादेशला त्यांनी जास्त व्यापारी सवलती द्यायला सुरुवात केलेली आहे. ती आपल्याकरता तसं म्हटलं तर चांगली गोष्ट आहे. कारण की बांगलादेशी घुसखोरी जी भारतामध्ये व्हायची, ज्याच्यावरती मी एक पुस्तकच लिहिलेलं आहे. आज 5 कोटी बांगलादेशी भारतामध्ये आहेत. बांगलादेशची जर आर्थिक हे वाढली तर नक्कीच ही घुसखोरी कमी होईल. बांगलादेशची भारताविरुद्ध काही लढण्याची क्षमता ही फारशी नाही, तर त्याच्यामुळे त्याची जास्त काळजी करायची गरज नाही. मला वाटतं वेळ झालेली आहे आणि आता इथे आपण थांबूया. आणि आपण इतका जो चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला त्याकरता धन्यवाद. सगळ्या फेसबुकवरती जरूर त्याला लाईक करा आणि पुढच्या आठवड्यामध्ये याच वेळी पुन्हा एकदा आपण भेटण्याचा प्रयत्न करू. थांबतो मी इथे. जय हिंद.